वेलकम बॅक, सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय कॉर्मॅक. आपण डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. सर्व खेळाडूंना विनंती, आपण प्लीज डगआउटमध्ये बसायचं आहे. संवेद क्रिकेट क्लब आयोजित संवेदी प्रीमियर लीग, संवेदी ब्राह्मण प्रीमियर लीग SBPL सीझन 2 2026 दुसरं पर्व या स्पर्धेचं आपण पाहतोय. आजचा शेवटचा फायनल डे. आजच्या दिवसामध्ये आपण जर का विचार केला, जागमाता यांनी आधी पहिल्या मॅचमध्ये विजय संपादन केलं होतं. त्यांच्या अगेन्स्ट कॉर्मॅक, जगमाताच्या कर्णधारांनी सांगितलं होतं की कॉर्मॅककडे अति चांगली बॉलिंग लाईनअप आहे. त्यांच्या अगेन्स्ट त्यांना कमी धावांच्या आत रोखणं तितकंच गरजेचं असणार आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत आहेत. चेंडूला फील्ड करतील, फिकी होईपर्यंत मात्र एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. चिराग नाईकच्या प्रत्येक षटकारासाठी रोहन नाईक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 धावा धावफलकावरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पायावरचा बॉल होता, डीपमधून क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा वेगाने येण्याचा प्रयत्न करत होते. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता वेगाने चेंडूवरती आले देखील. त्याच्यानंतर फेकी देखील परफेक्ट यष्ट्यांच्या जवळ वेगाने गेले. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हात खोलण्याची संधी आपण आजच्या दिवसातील पहिल्या मॅचमध्ये हार्दिकला पाहिलं होतं, त्यांनी नव्हती दिली. खूप चांगलं पॉवर प्लेचं षटक हार्दिकने पहिल्या मॅचमध्ये देखील हाताळलं होतं. चिराग नाईकच्या प्रत्येक षटकारासाठी देवेश यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि रोहन नाईक यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तब्बल प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. चिराग नाईक शेवटच्या चेंडूवरती फटका केला डाऊन द ग्राउंड. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक लॉग ऑनला चेंडूच्या खालती टिपलाय, झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा 1 गडी बाद. थँक्यू. आनंद किंग्स विरुद्ध द सांवेद यानंतर होणारी मॅच. हर्षजी वजे जगमाताचे ओनर्स, त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चिराग नाईकच्या प्रत्येक षटकारासाठी रोहन नाईक याच्याकडून 1000 रुपये. गोलंदाजी मारवरती प्रथमला आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. सुरेख सुरेख वेगाने वेगाने पंचांकडे दाद मागितली जाते, अपील केली जाते. जगमतचे ओनर हर्षजी वजे साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चिराग नाईकच्या प्रत्येक षटकारासाठी रोहन आणि देवेश यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आतापर्यंत आपण जर का पहिल्या मॅचमध्ये पहिलं षटक खूप चांगलं, पॉवर प्लेचं पहिलं षटक दोन्ही मॅचमध्ये हार्दिकने सुरेख हाताळलं होतं, मात्र 4 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते. स्वतः फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना दिसत आहेत. ही खेळाडू वृत्ती, स्पोर्टमॅनशिप मैदानाच्या आतमध्ये, ही खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं होतं. स्वतःने सांगितलं की बॅटला बॉल लागलाय, स्पर्श झालाय, तर कारणास्तव स्वतः मैदानाच्या बाहेर येतं. ही स्पोर्टमॅनशिप, ही खेळाडू वृत्ती असणं गरजेचं आहे. बघा, टाळ्या देखील वाजवल्या जात आहेत. त्याला सांगितलं होतं. आणि एक बक्षीस सुद्धा SBPL मध्ये एक प्राइज देखील आहे, फेअर प्ले. SBPL मध्ये प्राइज देखील आहे त्या टीमसाठी. अशा प्रकारचं खेळ मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असतं.
अभिजित वसे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 4 धावा. लगातारचे 2 चेंडू आपण हाताळले, 2 निर्धाव चेंडू. पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतरच्या चेंडूवरती स्वतः फलंदाजाने सांगितलं की बॅटला बॉल स्पर्श झाला होता, त्या कारणास्तव स्वतः तंबूच्या बाहेर आले. जसं आपण उल्लेख केला होता की SBPL मध्ये त्या फेअर प्लेचे पॉईंट्स आहेत, त्याच्यासाठी अशा प्रकारचा खेळ तुमच्यामध्ये असलेली ती खेळाडूवृत्ती दाखवणं गरजेचं असतं मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 4 धावा. प्रथम पुन्हा एकदा सज्ज होते नवीन फलंदाज दिशांत मात्रे, नितेश नाईक, निलेश नाईक. हॅलो, बाहेर रेंज रोवर आहे कोणाची आहे, तर त्यांना पार्किंग चुकीची लागली, गाड्या काढायच्या आहेत, तर काढण्यासाठी त्यांनी गाडी काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, कारण का बाहेर रेंज रोवर ज्यांची आहे त्यांनी गाडी काढण्यासाठी जायचं आहे. फुल टॉस चेंडू, फुल टॉसवरती डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. लगातारचे 3 चेंडू आपण जर का पाहायला गेले, एकही धाव नाही खर्च केले. प्रथमला का आणले गेले गोलंदाजी मारवरती प्रथम दाखवून देताना. टेनिस क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपण प्रथमला सातत्याने खेळताना पाहिलंय. त्याचा तो अनुभव, त्याचा तो एक्सपिरियन्स आपण नेहमी SBPL मध्ये पाहत असतो. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. डिक्लेअर झोनमध्ये जातोय, पंचांनी इशारा केला. एक धाव धावफलकामध्ये ऍड होते. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 5 धावा धावफलकर ते आपण पाहतोय. ताई पॅकर्स, पालघर सारख्या मोठ्या मोठ्या संघांमध्ये आपण नेहमी प्रथमला खेळताना पाहिले. वटारचा खेळाडू अनेक मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना त्यांनी स्वतःचं नाव, आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं नाव नेहमी उंचावलंय. अखो टप्प्याचा चेंडू, बॅट का किनारा, विकेट कीपर का पुरेपूर सहारा मिळते हुए विकेटचं पतन, गडी बाद. थँक्यू. अभिजितजी वजे साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. 1.1 खुलवट टप्प्याचा चेंडू होता, त्या चेंडूला डिफेन्स केलं गेलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहायला गेलाय, 6 धावा आणि 3 विकेट. हार्दिक मात्रेची गोलंदाजी आपण पाहिली होती. पहिलं षटक त्यांनी खूप चांगलं हाताळलं होतं. पॉवर प्लेचं ते षटक होतं. त्या षटकामध्ये आपण जर का पाहायला गेलं, 1 विकेट घेतली होती. त्या विकेटसाठी साहिलजी नाईक साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आपण SBPLचा जर का थाट पाहायला गेलं, SBPL मध्ये आपल्या खेळाडूंना अनेक पारितोषिक आपण नेहमी पाहत असतो, मान्यवरांच्या वतीने लावले जातात. आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं संपूर्ण सामवेदी ब्राह्मण समाजामध्ये आपण नेहमी पाहिलंय. त्या कारणास्तव ही स्पर्धा आपण जर का पाहायला गेलं, मागच्या वर्षी ही SBPL पाहिली होती, दुसऱ्या वर्षी त्यांना काही गोष्टी नवीन कशाप्रकारे ॲड करता येतील याची दखल संपूर्ण सामवेदी क्रिकेट क्लब नेहमी घेत असतं. आपल्या समाजातील खेळाडूंना एक पुढे नेण्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म संपूर्ण सामवेदी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. धावफलकर धावा आपण पाहायला गेलं, 6 धावा आहेत. तिसऱ्या षटकामध्ये आपण जर का पाहायला गेलं, गोलंदाजी मारवरती कौशिक मात्रे येतोय. तिसऱ्या षटकामध्ये इथून एक चांगला धाव येणं गरजेचं आहे. कॉर्मॅक 11 थोडंसं अडचणीमध्ये आहे. आपण कॉर्मॅकला देखील माहिती आहे, येणाऱ्या 12 मध्ये निदान जर का 20 ते 30 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल सेट केलं जाईल. गोलंदाजी मारवरती कौशिक मात्रे सज्ज होते. डीपमध्ये आपण जर का पाहायला गेलं, ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक आहेत, ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. गोलंदाज कौशिक सज्ज होताना
पहिला चेंडू सुरेख 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 खोलवा टप्पाचा चेंडू सरळ चेंडू मागे निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. निर्धाव चेंडूची सांगता 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा. कमीत कमी धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. जागमाताच्या कर्णधाराने सांगितलं होतं. आतापर्यंत तीच गोलंदाजी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल फील्ड करेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज करत होता. पण स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाने सांगितलं की थांबायचं आहे. एका धाव्याने संतुष्ट केलंय. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा 7 रन ऑन स्कोर कार्ड. ही संपूर्ण स्पर्धा आपण जर का पाहायला गेलो डीबीएनच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून डीबीएनचं आणि SBPLचं वेगळं नातं सीझन 1 देखील आपण डीबीएनवरती पाहिलं होतं. पालघर जिल्ह्यातील एक नामांकित युट्यूब वाहिनीमध्ये त्यांचं नाव येतं. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. प्रथम टिपलाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. गडी बाद. थँक्यू आनंद किंग्स संघाचे ओनर सन्मान्य आनंदजी नाईक साहेब. आपलं देखील SBPL मध्ये सहर्ष स्वागत आहे. आनंदजी नाईक साहेब आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील या SBPL सीझन 2 मध्ये साहेब सहर्ष स्वागत आहे. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा 4 विकेट. कॉर्मॅक असं आपण जर का विचार केला प्रत्येक खेळाडूंनी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावफलक चालू ठेवण्यासाठी तुम्हाला त्या सिंगल डबल आणि ते धावफलकाला स्टार्ट देणं गरजेचं होतं. एखादा चेंडू जर का तुमच्या खरंच रडारमध्ये असेल त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असतं. पण तुम्ही जर का प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायला गेलात त्याच्यानंतर फटके काही फसताना पाहिले. त्याच्यानंतर आपण जर का पाहिलं शरीरापासून काही चेंडू प्रथम लांब हाताळण्याचा प्रयत्न केला होता. अख्खटोप्पाच्या चेंडूवरती मोठे फटके खेळता नाही आले. बॅटची एज यष्टी रक्षक थोडंसं मागे थोडंसं लांब होत्या बॉलपासून. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा धावफलक आपण पाहतोय. कौशिक मात्रे गोलंदाजी मारवते आहे. जागमाताच्या बाजूने आपण जर का विचार केला या आधीची मॅच त्यांची आपण पाहिली होती. एकदा जर का मॅचमध्ये मोमेंटम त्यांनी आपल्या बाजूने खेचलं ना ते मोमेंटम त्यांना देखील माहिती आहे की कायम आपल्या बाजूने ठेवणं गरजेचं असतं. पण कॉर्मॅकला आता इथून तेच मोमेंटम ब्रेक करण्यासाठी येणाऱ्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला ना तर कदाचित धावफलक एका चांगल्या परिस्थितीमध्ये जाईल आणि शेवटच्या षटकामध्ये एक तो कॉन्फिडन्स देखील येईल. टप्पा पडला. सरळ चेंडू मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता येणारा प्रत्येक डॉट थोडासा दबाव वाढवतोय. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा धावफलकावरती मात्र. हार्दिकचं ते पहिलं षटक आपण नेहमी पाहिलंय. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना हार्दिकने 6 पेक्षा जास्त धावा आजच्या दिवसामध्ये खर्च नाही केल्या आहेत. बॅटची एज थोडंसं यष्टीरक्षक लांब होते. चेंडू मागे निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 9. धन्यवाद डीजे. आमचे जुने सहकारी सदानंद नाईक वाघोली साबरा संघाचे खेळाडू इथे आलेले आहेत. मंडळातर्फे आणि चेतक संघाचे ते कर्णधार होते. मंडळातर्फे आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. नेक्स्ट मॅचसाठी द सामवेदच्या कर्णधारांनी हे षटक संपायच्या आत नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतरचा सामना आनंद किंग्स वर्सेस द सामवेद हा एक नॉकआउटचा. याच्यामध्ये जो विनर होईल तो सुपर 6ला क्वालिफाय होणार आहे.
मी नाणेफेकीसाठी हे षटक संपल्यानंतर सदानंद नाईक यांना सांगेन की नाणेफेक करून घ्यायचे आहे हे षटक संपल्यानंतर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकांनी काहीच चूक नाही केली. खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला. धावपळकर आपण जर का विचार केला 9 निमिष आलाय. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट ज्याला आपण पाहिलंय. फटका खेळला डाऊन द ग्राउंड. चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होता. त्यांच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत इनिंगचा पहिला षटकार येतोय तन्मय मयूरच्या बॅट मधून. तीन पूर्णांक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 15 षटकार. निमिषच्या अगेन्स्ट हल्ला. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धावपळकामध्ये ऍड होते. 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा धावपळकर ते आपण पाहतोय. मयूरच्या प्रत्येक षटकारासाठी योगेश यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकाराची गरज देखील आहे. कॉर्मॅकचं आपण जर का धावपळक पाहिलं थोडंसं मागे आहेत मॅचमध्ये, त्यासाठी षटकाराची गरज देखील आहे. मयूरच्या प्रत्येक षटकारासाठी योगेश यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 3.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 17 धावा धावपळकर ते आपण पाहतोय. नवीन फलंदाज कनिष मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन फलंदाज कनिष मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 17 धावा धावपळकर ते आपण पाहतोय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. अक्षय चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करते. चेंडूला फील्ड केलं. फेकी थोडीशी खराब आहे. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. लॉंग ऑफला अक्षय होते. चेंडूवरती वेगाने जाण्याचा प्रयत्न करत होते. चेंडूवरती वेगाने गेले होते पण त्याच्यानंतर फेकी थोडीशी खराब होती. त्या कारणास्तव 2 धावा कंप्लीट. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय. शेवटच्या चेंडूवरती मिळतील धावा 6. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. धावफलक 25. हॅलो निश्वाकडून कनिषला 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. ते त्यांच्या हातात दिलं जात आहे. द सामवेद कर्णधार आपण इकडे यायचं.
आणि त्यांच्या अगेन्स्ट आनंद किंग्स. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. SBPL असा कॉल आहे. मान्यवरांना विनंती आहे, दोन्ही खेळाडूंना आपण शुभेच्छा द्यायच्यात. SBPL आला, आनंद किंग टॉस जिंकल्यात, काय डिसिजन असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. आजच्या दिवसभर आणि कालच्या दिवसभरात आपण मॅचेस काही पाहिल्यात. क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्या इनिंगचा खेळ करत असताना किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? आम्ही त्यांना 35 ते 40 या धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू, कारण आमच्याकडे पण फलंदाज आहेत आणि द सामवेद ही टीम चांगली आहे, त्यांच्याकडे 2-3 चांगले खेळाडू आहेत. पण आम्ही आमच्या बॉलरवरती कॉन्फिडन्स आहे आमचा, त्यामुळे आम्ही 35 ते 40 मध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार नक्की. 35 ते 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करत. SBPLचा आयोजन कमिटीचा आपण एक भाग देखील आहे. संपूर्ण स्पर्धा आयोजन करत असताना खेळाडूंचा साथ कशा प्रकारे असतो, समाजामध्ये काही कार्यकर्ते ते देखील तुमच्या जोडीला कशा प्रकारे असतात, प्रत्येकाचा उल्लेख कशा प्रकारे कराल? प्रचंड मेहनत आहे आणि ती मेहनत पेलवतात आमचे कार्यकर्ते, विशेष करून विवेक नाईक, आजूबाजूचे 3 गावं आहेत त्यांची ग्रामस्थ मंडळी, आणि अतिशय सुंदर असं आम्ही मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे खूपच बरं वाटतंय ही स्पर्धा इथे घेऊन. खूप साऱ्या तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. टॉस जर का तुमच्या बाजूने असतं तर काय डिसिजन असतं? तर आम्ही सुद्धा प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, कारण आज सकाळी आम्ही एक पहिला जो सामना जिंकला तेव्हा आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण केलं. काल आमचा सामना आनंद किंग्स बरोबर झाला होता तेव्हा आम्ही प्रथम फलंदाजी केली होती. चांगली धावसंख्या आम्ही उभारली होती, परंतु आमच्या काही एका गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी झाली नाही, त्यामुळे आम्ही आज डावपेच बदलले होते. पण आजच्या दिवसामध्ये ती एक मॅच जिंकलाय तुम्ही, तो कॉन्फिडन्स आणि कदाचित आता टीममध्ये एक वातावरण चांगलं आहे. तर पहिल्या इनिंगचा खेळ करत असताना कितीचं टार्गेट सेट करणं कालच्या दिवसापासून आपण मॅचेस पाहिलं तर गरजेचं आहे? या कोरोटेच्या मैदानावर तशी धावसंख्या उभारल्यानंतर म्हणजे धावसंख्या होते, नाही असं नाही. त्यामुळे प्रथम आजही आम्ही आता खेळताना प्रथम 4 ओव्हरमध्ये 50 धावांवरी कमीत कमी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. 50चं टार्गेट सेट करण्याचं सांगितलं. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला मॅचसाठी. आनंद किंग्स या संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलंय. द सामवेद या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. मॅचला सुरुवात होईल. समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल होईल. कौस्तुभ जिमेर आमच्यासोबत जोडले जातील. राजेशल्या प्रत्येक षटकाराला 2000 रुपये सार्थक पाटील यांच्याकडून आहे. मी कुणाल बोईन्स यांनी माझी जी टॉस कपमध्ये संपर्क साधले. कुणाल जगमाता संघाचे कुणाल यांनी तर माझ्याशी संपर्क साधत आहे. चला मॅचला होती सुरुवात. दुसऱ्या इनिंगचा खेळ 26-26 आहे पाठलाग. जगमाता 11. पाहूया काय घडतंय. पॉवर प्ले. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. धन्यवाद. करमाळचे जुने जाती भगवान वजाल यांचं आम्ही स्वागत करतोय. प्रत्येक 6ला अभिजित वसे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पाहूया पारितोषिक लागलंय. प्रत्येक 6ला 1000 रुपयाचं पारितोषिक. कुठल्या पण बॅटरला, जगमाता 11च्या कुठल्या पण फलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अभिजित वसे यांच्याकडून पॉवर प्ले. पुढचा बॉल. यावेळेला डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली बिल्डिंग. मिड ऑफच्या खेळाडूने खूप चांगली बिल्डिंग केली. पाहूया 26 धावांचं टार्गेट आहे. या प्रकारचे हाफ चान्सेसला फुलमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. धावा वाचवाव्या लागणार आहेत. डॉट बॉल आणावे लागणार आहेत. विकेट आणावे लागणार आहेत. तरच तुम्ही या मॅचमध्ये थोडाफार मोमेंटम घेऊ शकता. पाहूया काय घडतंय. एका चेंडूचा खेळ. 2 धावा फलकावर. यावेळी ड्रायव्ह चेंडूला यावरून जबल पास होऊन निघून गेला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. हाय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. टांके अक्षय वजेच्या बॅट मधून चौकार. पॉवर प्ले सुरू आहे. त्या कारणानं पॉइंट मध्ये कुठलंच क्षेत्र नव्हतं. आणि $9909 ज्या कोणाची गाडी आहे कृपया प्लीज काढा तिकडून. अडचणी वाढतायत येण्या जाण्यासाठी. 9909 ज्या कोणाची गाडी आतमध्ये आहे प्लीज काढायची तिकडून.
चला मॅचकडे बोलणार आहोत. पहिल्या 3 चेंडूची कहाणी 7-0. 26 इज अ टार्गेट. पाहूया काय घडणार आहे पॉवर प्ले मध्ये. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धाबा आल्यात आणि 1000 रुपयाचे मानकरी ठरल्यात. अभिजित वजे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. या ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे, थँक्यू. राजेशच्या बॅट मधून हा दमदार प्रहार. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. यावेळी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न नाहीये. फेकी क्विक. दुसरीचा प्रयत्न. ओ बॅकअप साठी कोणीच नव्हता. दुसरीची फेकी केली. बॅकअप साठी नव्हते खेळाडू. तीन धाबा आले असतील. येस 3 ना. या 3 धाबा. राजेशच्या प्रत्येक षटकाराला 2000 रुपयाचं पारितोषिक. सार्थक पाटील चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. सार्थक पाटील. पाहूया बॉल मैदानाच्या आतमध्ये 4. 5 बॉल झाले सर. आता 3 आल्या का? ओके. शेवटचा बॉल. 16 धाबा धावपलकावर. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. खूप चांगला बॉल. वेगवान बॉल. पाठीमागे चेंडू निघून गेलाय. पहिल्या षटकाची कहाणी 17 धाबा धावपलकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट आहे. वेगाने सुरुवात आहे. आता 18-9 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. या ऐकूया डीजेला. क्यू टाकूटच 18 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. पॉवर प्ले मध्ये ज्या वेळेला दुसऱ्या इनिंगचा खेळ आला त्या वेळेला तोडफोड बॅटिंग झाले. अक्षयच्या प्रत्येक षटकाराला जय वजे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिक भरपूर लागलेत. आता या पारितोषिकाचे मानकरी कधी ठरणार आहेत पाहूया काय घडतंय. हो पहिला बॉल. खूप चांगला बॉल. खूप चांगला बॉल. या प्रकारचे डॉट बॉल पॉवर प्ले मध्ये कदाचित आले असते. धाबा कमी झाल्या असत्या. मॅच मध्ये टर्न येऊ शकला असता. परंतु पॉवर प्लेला फार मोठं केलं. पॉवर प्लेला फार मोठं केलं जगमाता 11 या संघाने. त्यासाठी अडचणी वाढल्यात. पाहूया काय घडणार आहे. पहिला डॉट. दुसरा बॉल. रेडी आहेत. दुसरा बॉल लेफ्टच्या बाहेर. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि फक्त आता 8 धाब्यांची गरज आहे. 26चा पाठलाग. त्यामधून पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळी खूप चांगला बॉल. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय. सिंगल कंप्लीट. 5 दबाव नाहीये. ओ नो बॉल. नो +1. नो +1. आता डबल 2 धाबा आल्यात. मॅच मध्ये इतक्या अडचणी वाढल्यात की मॅच फक्त औपचारिकच्या दिशेने जाते. त्या कारणानं इतक्या मोठ्या अडचणी वाढल्यात. बॉलर चेंज. यश वझे त्यांच्या हातामध्ये चेंडू चपवला गेलाय आणि फक्त 6 धाब्यांची गरज आहे. एक मोठा ब्लास्ट. मॅच फिनिश आणि 1000 रुपयाचे मानकरी सुद्धा ठरणार आहेत अभिजित वझे यांच्याकडून. हो यावेळी खूप चांगला बॉल. खूप चांगला बॉल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. जगमाता 11 हा संघ जिंकला तर राजेंद्र देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला
मॅचकडे आपण वळणार आहोत. 15-5, 15 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. जगमाता 11 जवळपास विजयाच्या थरावर उभा आहे. 5 धाब्यांची गरज आहे. पाहूया. ओ बॅटची एच पाठी मागे खूप चांगली बिल्डिंग. झेल सुद्धा सुटतोय. त्या धाब्यानं वाचवण्याचा प्रयत्न केला होता. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता 14-5 प्रयत्न करतायत. थोडाफार त्या धाबांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्याने आतापर्यंत खूप चांगले बॅटिंग केलं. त्यासाठी तितक्याशा अडचणी नाही आहेत. सहज सोप्या रीतीनं या धाबांचा पाठलाग होतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेता घेता फलंदाज बाद. पहिला धक्का. जगमाता 11 या संघाला गॉन. गाणे ट्विस्ट. 1 रन शॉट. 1 रन शॉट म्हणजे फक्त रनआउटची विकेट असणार आहे. धाबा धावपलकावरती या चेंडूवर येणार नाहीयेत. धाबा सुद्धा आपण बघणार आहोत. 21 म्हणजे फक्त 5 धाब्यांची गरज. चला फक्त 5 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. प्रथम नॉन स्ट्राईक हँडला उभी आहेत. स्ट्राईक हँडला आता अक्षय बजई. ओ या बॉल खूप चांगला बॉल. खूप चांगला बॉल. कदाचित यशला पॉवर प्ले मध्ये येणं गरजेचं होतं का, हा सुद्धा प्रश्न आहे. यश खूप चांगली बॉलिंग करतायत आणि त्या बॉलिंगला येत असताना आतापर्यंत ज्या मोठ्या ब्लास्टसाठी जात होते त्या मोठ्या ब्लास्टचा फासला मिटवलाय. काय जबरदस्त बॉलिंग यश यांनी मैदानाच्या आतमध्ये केले. आता 12 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. या ऐकूया डीजेला आणि लगेच बोलूया. Thank you DJ. पार्थ आल्यात आणि आता कदाचित पार्थला सुद्धा एक षटक, ज्या प्रकारचं षटक यशने हाताळलं होतं त्या प्रकारचं षटक बनवावं लागणार आहे. पाहूया काय घडतंय. जर का या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये मोठा पॉवर प्ले नसता तर या मॅच मध्ये टर्न येऊ शकला असता. पहिल्या षटकाच्या खेळामध्ये भरपूर धाबा आल्या, त्या कारणाने अडचणी वाढल्या. समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा आणि आता फक्त 1 धाब्यांची गरज. फक्त 1 धाब्यांची गरज. जगमाता 11 काय जबरदस्त बॅटिंग केली. विकेट नंतर दबाव होता. पॉवर प्लेला मोठं बनवलं आणि मोठं बनवत असताना आतापर्यंत फक्त 1 धाब्यांची गरज. पार्थ प्रथमच्या बॅट मधून चौकार आणि प्रथमच्या बॅट मधून सिंगल येत असताना मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय जगमाता 11 या संघानं. मॅच समरी पाहूया काय घडलं होतं. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये जास्त धाबा नव्हत्या. चला मॅच समरी आपण पाहणार आहोत. मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा वळणार आहोत. मॅच समरी पहा. प्रथम याने खूप चांगली बॉलिंग केली. 2 धाबा 2 विकेट. प्रथम ज्यावेळी बॅटिंगला आला त्यावेळेला चौकार सुद्धा प्रथमच्या बॅट मधून आला होता. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर प्रथम. प्रथम आपण ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच हिरो. कैलास पाटील मांडपे यांनी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी इकडे यायचं टॉस की बॉस मध्ये. मॅन ऑफ द मॅच प्रथम